तर नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ पवार मार्केट फिल्ममध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे। सीएनजी वगैरे सगळं भरून झाले, वाजले 6:30। जसं की म्हणलेलो काल 5ला उठायचं आणि लगेच यायचं, आंघोळ वगैरे करून पार्किंगवरनं काढायला सीएनजी भरायला तर मला माहिती सकाळ सकाळी लागणार असते। तर झालं सगळं, काय हरकत नाही। आता फक्त ऑर्डरची देरी, ऑर्डर पडायचं आणि सुरुवात। आज बी 2 बघू आता कधी होतात कधी नाही। पहिले बघू 500 कधी होतात, मग 1000 कधी होतात, मग 1.5, मग 2। तर बघायला खूप मजा येणार आहे। तर बघू, चला 500 कधी होतात बघूया, पहिली ऑर्डर कधी पडते हे बघूया। सकाळ सकाळ गाडी साफ करतोय आणि हा एक चालताना माणूस दिसतोय का, बेवडा आहे। मला म्हणतो नाही का, पैसे दे 10 रुपये, तुला बघून जीवात जीव आला असं तसं। कशाला बाबा, 10 रुपये नाही हो तुझ्याकडं, पेन वाईट रे, असं असतं बघा। भिकाऱ्यासारखं यायला त्याला मागायला लागतंय। म्हणतोय तुला बघून जीव आला नाही का, माझं गॅरेज इथंच आहे म्हणतोय, गॅरेजवाला वाटतं आहे का नाही माहीत नाही, उगाच वाईट आहे करतोय। आणि आता कार साफ करतोय वाटतं, तोच आहे का दुसरं आहे? नाही, दुसरं आहे। उगाच त्याला दाखवायचं आणि व्हायचं माहिती, तो गेला वाटतं पुढं। येडी लोक येतले नाही का, दारू पिले की असं असतं, म्हणजे असतात लोक चांगले बरं का, दिसायला होता बऱ्यापैकी तो, पण विषय काय असतो की साफसफाई करतो म्हणून तुमच्याकडे लक्ष नाही बरं का। विषय काय असतो, चांगल्या घराचे असतात पण संगत वाईट असते। संगत नेहमी चांगली ठेवा, संगत नाही चांगली ठेवली की मग असं चांगल्या घराची लोक असतील सुद्धा नाही का, असं भीक मागायला लागते ह्याला त्याला। कमवून खावा रे, आणि दारू पिणं चांगलं नाही, वाईट आहे। चांगल्या लोकांची घरं गेलं, दारू पिणं लयच वाईट आहे। बाकी तुमची इच्छा, आपण तर कोण सांगणारा। एक छोटासा ड्रायव्हर एक चांगल्यासाठी सांगतो आपण, असं मग भीक मागायला लागते। मी आत्ताच जस्ट सीएनजी टाकून आले, मला पैसे मागतो होते माझ्याकडे, पण नाही कोणाला बी पैसे कशाला द्यायचं, गरज असते तुला खरंच, किंवा तुला पैसे बी नाहीच द्यायचे मुळात कोणाचं। काय त्याला काय खाणार इथं, खायला तर काहीच नाही, सगळं बंद आहे। आणि ह्याला कुठं सकाळ सकाळ भेटते काय, दारू कुठं एवढं लवकर भेटते काय माहिती, भेटत असेल दारूवालेलाच माहिती आहे कुठं आणताय काय। वाईट रे, दुनियाला वाईट आहे। वॉकर लाईट चालली आपली गाडी, ब्लॉग मध्ये तर इस्तेमाल करा। तर ऑर्डर तर काय पडली नाही, एक पडलेली 80 रुपयाची, पण सकाळ सकाळ भाऊ 100च्या वर उचलायची, कारण खराडी बिराडी नाही का मोठीच उचलायची, व स्टेशनवर डायरेक्ट मग सकाळी जरा टेक्निकली काम करायचं भाऊ। असले 40, 50, 60 ऑर्डर नाही मारायची। गाडी पुसून झाली, हुड राहिले, हुड मारा होता, हुड बी साफ करायचं बाबा, हुड बी महत्वाचं आहे। बघू आता कधी ऑर्डर पडते कधी नाही पडेल। इथनं नाही पडली की आपल्याला कात्रज किंवा स्वारगेटला जायला लागेल, तिथनं पडते म्हणजे पडते। मित्रांनो, श्री गणेशा झाले, चांगली गोष्ट आहे। वाजलेत 7:06, पहिली ऑर्डर पडलेली आपल्याला। जिथं गाडी साफ करत होते तिथंच एक बाबा आलते, ते म्हणले कोथरूडला जायचं आहे, कर्वेनगर, कोथरूड कर्वेनगर म्हणले। त्यांनी एका स्टुडिओ पाशी आणले, ॲक्टर होते वाटतं। बघू शकता तुम्ही, 150 रुपये झालेत काहीतरी मीटरला। आत्ता मीटर हे करतो मग, मागाचं हे दिसतंय तुम्हाला लाईट्स, आणि इकडं वॅनिटी वॅन आहे काहीतरी, लाईट्स आणि मागास काय म्हणतात ते जनरेटर वगैरे। आय होप दिसत असेल तुम्हाला, हे काय जनरेटरची वॅन आणि हे लाईटची आहे तरी। तर इकडं एक सोसायटीचं हे वाटतं हॉल आहे, इथं नेहमी शूट होत राहतं। आता हे कुठे आहे मला बी आठवण नाही, कारण मी मिनटाला लोकेशन चेंज होत राहतं, माझ्या लक्षात नाही राहत। तर इथं शूटिंग वगैरे होतं, आता त्या बाबांचं शूट आहे वाटतं इथं काहीतरी, ग्रीन स्क्रीनवर म्हटलं शूट आहे माझ्या, चांगली गोष्ट आहे। आणि सकाळ सकाळ अशी 150ची ऑर्डर पडली की जरा बरं वाटते। मग आता ओला उबेर चालू करून घेतलंय, तर आता बघू ओला उबेरची पहिली ऑर्डर कधी पडते कधी नाही। मी तुम्हाला ह्या साईडचं हे दाखवू का, घर किंवा एखादं हे दाखवतो, समोरचं एक ठिकाण दाखवतो, जेणेकरून तुम्हाला कळेल, म्हणजे जे ॲक्टर लोक आहेत त्यांना कळेल। बघा बाबा, जुगाड लागला तो कोणाचा शूटिंगसाठी। मी पहिला असंच करायचं, फोटो शूटिंग असले नाही का, जुगाड लावायला बघत होतो पण लागत नव्हता।
तर आत्ता सध्या असं झालं की यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टामुळं जुगाड लावायची गरज नाही. लोक स्वतःहून तुमच्याकडे येतात. त्यामुळं मला नाही वाटत जुगाड लावायची गरज आहे. तुम्हाला तुमचा टॅलेंट असेल तो यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टावर व्हिडिओ बनवत राहा. तुम्हाला एक ना एक दिवस नक्की संधी भेटेल. तुमच्या टॅलेंट असेल तर कुठं उगाच शूटिंग चालली तिथे जाऊन थांबायचं, द्याना म्हणायचं, ते देणार नाही. असं देत नाही कोण कोणाला. ऑडिशन द्यायला लागतं त्यासाठी. ते खूप मोठी प्रोसेस आहे. ऑडिशन वगैरे द्यायला लागतं. फेक ऑडिशन असतात त्यावर मी बनवू एक व्हिडिओ निवांमध्ये किंवा बनवलं मला वाटतं एकदा नाही का सांगितलं की मूवी चालली असं. जाऊ दे, ते एवढं काय इम्पॉर्टंट नाही. इम्पॉर्टंट आहे की इथं असं बऱ्याच ठिकाणी कोथरूड साईडला तर शूट बरं चालतं. कोथरूड, बाणेर, औंध अशी जी सोसायटी असतात ना, अशा सोसायटी असतात तिथं नाही का म्हणजे जास्त कोण येत जात नाही. आणि मोठी लोकं राहतात, रिच लोक. आपल्यासारखी लोक इथं नाही राहत आणि जास्त येत बी नाही इकडं. असे 40 रुपयाचे सकाळ ऑर्डर पडतात तसं. मग इकडं शूट करायला मजा येते सोसायटीत वगैरे, की आतमध्ये घरं मोठी मोठी असतात ना. ते आपण कार्यक्रममध्ये बघतो, कार्यक्रम बी चालू असतो जवळपास बघायला गेलं थोडं तरी. त्यामुळे आपल्याला काय आहे, आपल्याला काय काम करायचं आहे, आपल्याला फक्त ऑर्डर मारायचे आणि आपला हप्ता क्लिअर करून घ्यायचा आहे. काल झालं 2, आज 2 होत का नाही बघायचं आहे. आणि समज तुम्हाला बघायचं असेल तर काय आहे काय नाही तर तुम्हाला दाखवतो. बघा हे बघा, कोणाला भेटलं तर भेटलं, नशीब आजमा. आणि कोणाला भेटलं तर मला धन्यवाद म्हणायला विसरू नका. तर बघू आता पहिली ऑर्डर कधी पडते कधी नाही. ओला उबेरची मित्रांनो, आत्ताच रणगाडा बघितला तो झिल कॉलेजचा होता. उबेरची ऑर्डर पडलेली 107 रुपयांनी झिल कॉलेजला. आत्ता आपण झिल कॉलेज आहोत आणि वाजल्यात 7:34. तर इथं आहे नाश्ता सेंटर. तर इथे नाश्ता करणार आहोत आणि मग बघू कुठे पडतं आहे कुठं माहिती. चला नाश्ता करूया जेवण. तर मित्रांनो, आत्ता पण नाश्ता करायला आलो. पण एक ऑर्डर पडलेली 121. हां, पोहे सांबर. तर ऑर्डर पडलेली उबरची, ती गेली पकडली असते मी किंवा असं तर नाही थांबलेली जरा. 121ची होती. पण नाश्ता महत्त्वाचा झाली. पहिलं नाश्ता ऑर्डर तर पडत राहतात इथं. सकाळ चांगली ऑर्डर असतात. तर बघू दुसरी ऑर्डर कधी पडली तर नाही. चला. तर मित्रांनो, नाश्ता झाल्यानंतर आपल्याला एक काका भेटलेले. त्यांना आपण स्टेशनला सोडलं आहे. आत्ता आपण आहोत स्टेशनकडे. आणि सीन आत्ता असं झालं की 25 किलोमीटरची ऑर्डर पडलेली हिंजेवडीवरनं, जे की मिस झाली माझ्याकडनं. चांगली मोठी ऑर्डर होती राव, 25 किलोमीटरची. जाऊ तर मिस झाली काय करायचं. पुढं येतं का रिक्षा? नो रिस्पॉन्स. काय हरकत नाही. टोटल झाली 400 रुपये वाले 8.5 डॉट. आता बघू इथनं ऑर्डर पडते का नाही पडते. हिंजेवडी पडली, हिंजेवडी 3ची पडली असते बरं झाली. तिथून तिथनं पडत नाही म्हणजे तिथनं रिटर्न यायला लागतं. सकाळ पडले असते. पण बघू आता इथनं कोण भेटतंय का नाही भेटतं. अजून एखादी पोट दे राव, मी लगेच ॲक्सेप्ट करतो. बघू का. ट्रॅफिक आय डोंट लाईक इट. आय अवॉइड. बट ट्रॅफिक लाईक्स मी. आय कांट अवॉइड. मी काय करू शकतो, माझ्या हातात थोडी. लय ट्रॅफिक लागले राव. पुन्हा स्टेशनवरनं मुंडव्यावरनं कोंडव्यावरनं कोरेगाव पार्क. इकडे तिकडे हिंडून फायनली आपण कोरेगाव पार्क लावलेलं आहे. नंबर 5ला. नंबर 5 आहे. जास्त दाखवत नाही, थोडं दाखवत नाही. लोक म्हणतात आमचे घरं कशाला दाखवतं नाही का, त्यामुळे बाकी दाखवत नाही. तर कोरेगाव पार्क लाईन नंबर 5ला आहे. वाजल्यात 11:10. झाल्यात 1000 रुपये. 1070-80 काहीतरी. चांगली गोष्ट आहे, नॉट बॅड. पण ह्याच्या पुढं 1000 करायचे म्हणजे तिथं आपला पहिला स्लॅब कंप्लीट झालेला आहे बरं का. आता आपल्याला करायचं सेकंड स्लॅब करणं खूप अवघड आहे. कारण आता सीझन संपलेलं आहे. 11-12 पण सीझन असतो. आता पडलं तर एखादी पडू शकते, नाही तर मग नंतर तर अवघडच आहे. 12पर्यंत अजून अर्धा 1 तास आहे. नशीब पडलं तर नाही तर अवघड आहे. आणि कोरेगाव पार्कमधनं पडायचं म्हणजे जरा अवघड दिसते. काय माहिती, मला जास्त करून कोरेगाव पार्कमधनं ऑर्डर पडत नाही. काय होतं काय माहिती. लेनमध्ये पडत नाही, लेनच्या बाहेर पडतात. कधी कधी ओढतं बाहेर. त्यामुळे मी इथंच थांबतो. कारण इथं बी मोठे हॉटेल आहेत, सांगता येत नाही, डायरेक्ट बी येतात. त्यामुळे थांबायला लागतात. हॉटेल वगैरे आहे तिथं. तर बघू पुढचे 1000 रुपये कसे होतात कसे नाही.
आणि जेवणाचं बघू 12:30-1 वाजता. आता हे 11 वाजले का कंटाळा आले कंटाळा. ब्लॉगमध्ये आळस देणं चुकीचं आहे, पण सकाळी 5ला उठलं आळस तर येणारच ना बाबा. कॅज्युअली सगळं आपलं लोकांना कळलं पाहिजे. सकाळी माणूस 5ला उठते म्हणलं 11-12पर्यंत साहजिक त्याला आळस येणारच. आणि आत्ता नाश्ता वगैरे सगळं पहिले झालेलं आहे. तर जेवणाचं बघू 12-1 वाजता. आता फक्त मला ऑर्डर पाहिजे, मला जास्त वेळ थांब. तर मित्रांनो, बऱ्याच वेळानंतर ऑर्डर पडली आपल्याला, छोटीच पडली. वाजल्यात 12:46, 1 वाजायला आले आणि आता भूक लागायला लागली. टोटल झाले आपले 1200. चांगली गोष्ट आहे. 1-1.5 तास व्हायला गेलं असेल माझा. म्हणजे ना दुपारी जरा ऑर्डर कमी असतं. तर आता आपण जेवण आत्ता पण आहोत एरोडामध्ये, IT इंडस्ट्रीज येतं. आत्ता एकाला सोडला. आता इथून मेट्रो स्टेशन एरोडा, तिथं बघू कुठं तरी जेवण करायचं. जेवण कुठं भेटलं काय माहिती. महाग IT इंडस्ट्रीज येतं असेल. महाग ना तर रांगे कसं आहे, फिरून जायला लागेल. जाऊ आता काय करायचं, जेवण करायचं. मित्रांनो, जेवण झाले आपलं. वाजल्यात 1:23. आपण स्टारबक्सच्या ऑपोजिटला आहोत. हे आहे स्टारबक्स कोरेगाव पार्कचं. इथनं मला वाटतंय अंदाजे ऑर्डर पडते. स्टारबक्सला असतील दुपारी गर्दी, पण दिसत नाही आहे. काय हरकत नाही आहे. समोर पुढं इराणी कॅफे आणि इकडे 1, 2, 3, 4, 5 लाईन आहे. मग आणि इथं मागं बस स्टॉप आहे. इथं का थांबलो तर इथं बस स्टॉप आहे म्हणलं. लोक इथं विचारतात. आत्ता मॅडम आले त्या, पण शिटानी म्हणले. शिटाचा धंदा म्हणलं नाही आपलं, नाही मीटर नाही चला नको म्हणले, गेले. काय हरकत नाही. तर कोण ना कोण भेटेल, काय हरकत नाही. दुपारची अशा आम्ही असं सोडून देतो, रील बघत बसतो आणि टाईमपास करतो. काय करणार दुसरं, जर पडली तर जातो, नाही तर नाही. आता डिपेंड ऑन एरिया. लोक दुपारी नाहीच नाही हिंडत. कोण हिंडतं दुपारी? जर काय काम असेल तर, नाही तर नाही तर मग सकाळ आणि संध्याकाळी जास्त ऑफिस टायमिंग. आता बघू ऑर्डर पडली तर पडली, नाही तर नाही. आता आशा आहे पडावी लवकर. 800 रुपये करायचे, तेव्हा 1200 झालं तर 800 करायचे आपल्याला. तर 800चं 500 बघू नंतर, तरी 300 बघू वाजत कारण म्हणजे 1,500 होतं. 1,500 मग 500 असं. 4 नंतर 500 होईल. 4च्या आत किती 2-2.5 तासात 300 करायचे. होईल का? पडेल ती ऑर्डर घ्यायची. पडेल ती हो का होतं काय. चल तर मित्रांनो, ऑर्डर पडली, ड्रॉप झाली. एक उबेरची पडलेली, ती पडल्यानंतर अजून एक मीटरनी पडली 40-44. ती पडल्यानंतर रॅपिडोची पडली. ती COP इकडं आहे, पिलरच्या पलीकडं गेट. तर आता आहे आपण संगमवाडीच्या थोडे पुढे आणि संचिती हॉस्पिटलच्या इकडे. इकडून आता मला वाटतं डावीकडे जावं, स्टेशनवरून ऑर्डर पडाल. तर टोटल आपले झाले 1400 रुपये. जी पहिली ऑर्डर पडलेली उबरची पडलेली 40 रुपयाने काहीतरी. म्हटलं भाऊ जी भेटते ती घ्या, नाही तर बसून राहील. काल जी चूक झाली ती रिपीट नव्हती करायची, त्यामुळं जे भेटेल ते घेतलं आणि त्याचा फायदा झाला. 200 रुपये झाले आपले. छोट्या ऑर्डरनी लिंक लागत गेली आणि 200 रुपये झाले. चांगली गोष्ट आहे. वाजल्या 2:20 झाले 1400. अजून 400 करायच्यात. कशी वाटत जी भेटेल ती घ्यायची, जी पडेल ती घ्यायची. भाऊ नडा चालू झालं. पहिलं क्लिक केलं, गरम दाखवलं मोबाईल, तर चालू केलं तर झालं. तर सीन असं झालं की आत्ता एक ऑर्डर पडलेली मीटरने भेटलेली. मॅडम वारजे चौकातनं मला सरळ नेलं म्हणले. त्यांना म्हणलं राईट साईडला आहे, इकडे ट्रॅव्हल आहे. ते म्हणले नाही इकडं नाही, ट्रॅव्हल सरळ आहे, मला माहिती आहे, घ्या तुम्ही. घेतलं. परत म्हणले नाही इकडे ट्रॅव्हल, आता घ्या परत फिरून. घेतलं. मग मी जसं म्हटलं तिथं आणलं. झालं मागाशी कट झालं कारण ऑर्डर पडली 27 किलोमीटरची, पण बसली नाही रॅपिडोची. ठीक आहे, काय हरकत नाही. वाघोलीला एवढं लांब जाऊन पण रिटर्न पडत नाही पडत माहीत नाही. कारण आत्ता वाजल्यात 3:49, 4 वाजत आले. तर रिटर्नची अपेक्षा दुरुस्त नाही, त्यामुळे मग म्हटलं बरं झालं नाही बसली. आपल्याला करायचं तर अजून 350 रुपये, जे की मला वाटतं इथलं इथं होऊन जाईल. वारजेला मी आत्ता पडेल ती करायची, पण अशी एवढी बी मोठी नाही करायची की 500-600 वाली. जर पडणार नाही तिथे चुकून मकून पडलेली आणि 500 वाली कोण सोडत बी नाही. आपल्याला करायचे 50-100, 50-100. 200 वाली जर पडली ती बी आपल्या साईडला कात्रज उंडरीकडं. तर इकडं तर वारजेच्या पुढं नाही यायचं. आता आपल्याला कात्रज साईडला पाहिजे, उंडरी बिंडरी स्टेशन तिकडं आपल्या साईडला खेळायचं. ह्या साईडला नाही खेळायचं, डोक्याने खेळ खेळायचे कधी. तर विषय मेन असा होता की मागाशी सांगतो की एक मॅडम होते, त्यांना मी ट्रॅव्हलचे तर सोडवतो. त्यांचं म्हणणं असं होतं की ट्रॅव्हल आम्ही समजा कात्रजकडनं आलो तर वारजे चौकातनं राईटला, म्हणजे कमिन्स कॉलेजकडं नाही आहे,
लगेच राईट मारले मला 100 मीटर आहे. त्यांचं म्हणणं होतं नाही तिथं नाही आहे, चौकातनंच सरळ पुढं आहे. नेलं त्यांना म्हटलं बघा उगाच मीटर वाढलं. नाही ठीक आहे म्हणले. आणि मग परत म्हणले नाही चला मग घ्या तिकडे. घेतलं म्हणलं बघा तुमच्यामुळे मीटर वाढलं का नाही. म्हटलं काय म्हणलं. म्हणलं नाही सॉरी म्हणलं मी म्हणलेलं का नाही. म्हटलं नाही म्हणलं तुमचं बरोबर आहे, सॉरी माझं चुकून होतं. नंतर गेले ते. सांगायचं एवढंच तात्पर्य आहे की सर्व्हिसिंग करून घ्या रे बाबा गाड्यांची. खटाखट सरकारी गाडी म्हणून गेअर टाकताय. तर सांगायचं एवढंच तात्पर्य होतं की जर तुम्हाला माहीत नसेल तर समोरच्यांचं बी ऐकून घ्या. कारण समोरचा रिक्षावाला आहे, त्याला सगळं माहिती आहे, सगळ्यातलं सगळं माहिती आहे. कारण मी त्यांना म्हणलेलं आम्ही ट्रॅव्हलचाच धंदा करतो सकाळ संध्याकाळ. आम्हाला सगळं माहिती आहे कुठे ट्रॅव्हल एवढं तर डोक्यात आलं. घर किंवा चौक लक्षात नाही राहिली, ट्रॅव्हलचं लक्षात राहतंच आम्हाला. कुठलं ट्रॅव्हल कुठल्या गाड्या कुठं जातात, कर्नाटकला कुठनं जायचं, स्टेशनला कुठनं जायचं, कुठं माहिती तेवढं माहिती आहे आम्हाला. तेच काम आहे आमचं. पण कुठलं चौक विचारला किंवा पत्ता विचारला तर डोक्यात नाही राहणार. फक्त ट्रॅव्हलचं डोक्यात तर गणित आपल्या. तर असो काय हरकत नाही. 1640 काहीतरी झालेत आपले. 1640 350 हां बरोबर 1640 काहीतरी आहे. अजून 350-360 रुपये करायचे अजून. तर बघू होतात का नाही. मोबाईल आता नाही गरम म्हणणार, आता जरा संध्याकाळ जाईल ना, थंड व्हायला लागलं आता वातावरण. उन्हाळ्यात तर ब्लॉग होईल नाही होईल माहीत नाही बाबा. अजून एक आठवड्याने उन्हाळा चालू आहे. 1 तारखेपासून 1 फेब्रुवारीपासून उन्हाळा चालू होतं. पण वातावरण असं बिघडले की सांगतात नाही फेब्रुवारीमध्ये बी थंडी वाजू शकते. पण ऑफिशियली बघायला गेलं तर 1 फेब्रुवारीपासून उन्हाळा चालू होतो. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे. तर बघू ऊन पडलं तर चांगलंच आहे. कारण उन्हाळ्यात पोरांना सुट्ट्या बिट्ट्या तर मग ट्रॅव्हलचा धंदा चांगला होतो. बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की उन्हाळ्यात धंदा होत नाही. माझं असं म्हणणं असतं की उन्हाळ्यात धंदा होतो कारण ट्रॅव्हलचा धंदा आपला लोक फिरायला येतात म्हणून धंदा होतो. आणि त्यांचंही बरोबर आहे कारण जे आपले ठरलेले भाडे असतात स्कूल कॉलेज किंवा ऑफिसचे त्यांना बी सुट्ट्या असतात. स्कूल कॉलेज असतात, ऑफिसचं माहीत नाही. ऑफिस उन्हाळ्यात कोण देते सुट्ट्या. एखाद्या ऑफिसला असेल आठवडाभर, महिना कोण सुट्ट्या देईल. तर बघू आता काय होते काय नाही. अजून 350 कसे होतात कसे नाही हे मला बघायचं आहे. वाजल्यात 3:52. मित्रांनो लपड झालं आपलं. गाडी झाली पंक्चर, पॅसेंजरला उतरवलं आहे. आता माझं मलाच करावं लागेल सगळं. तर मित्रांनो अशी गाडीमध्ये कुठं बी बंद पडू शकते. सीन मी बघितलं आहे तर त्यात खेळ गुतलं आहे काहीतरी. नशीब स्टेपनी आहे माझ्याकडं. ते घ्यायचं कारण तेच आहे की सांगायला स्टेपनी हे ते सगळं ठेवा. जॅक स्टेपनी उगाच ह्याला त्याला मागून नागत बसतो. आता मी नांदेड सिटीला चाललेलो, नांदेड सिटी मार्गी धारीला चाललेलो पण मध्येच गाडी बंद पडली माझी नांदेड सिटीला. तर आता स्टेपनी आहे म्हणून ठीक आहे, नसते तर वांदे झाले असते. आणि मला आता बघाल एकट्यालाच चेंज करायला लागेल सगळं. दगडं बघायला लागेल. जॅकनी म्हणजे लय फिरवायला लागते. जॅक खराब झाला जरा. बघू आता करू. मला तिकडून अँगल जरा भेटायचं अवघडच दिसतंय. चपल्या लावल्यात का सगळ्या दिसतात का चपल्या लावल्यात. तिकडं अँगल लावता येणार नाही मला. ठीक आहे करू. काय आता नशीब आले 4:30 कमवावं. मला अँगल भेटणार नाही असं कधी होईल का. तो 200 रुपये पंखे का फटका पड़ता होगा. 100 रुपये 80 नहीं तो 100 रुपये. ₹50 का ऑर्डर 100 रुपये गए. अभी क्या नसीब खराब क्या बोले. वो बोल के नहीं होता ना. साफ सफाई नहीं करते और सब खिला लगता है फिर.
थोड़ा खाली ये करोगे क्या? हाँ। टाइट किए तो हाँ वो हो गया, हाथ से हो गया। मिशन सक्सेसफुल. हा खेळा लागला राव. ह्याच्यामुळं 50 रुपये गेले आपले. 100 150 50चं भाडं बी गेलं. 100 रुपये पंक्चरला जायला होतं म्हणून टाकलं. आता त्याला पंक्चर काढायला बघायला लागेल आणि मग भाडं मारत बसायचं. वैतागवाडी काय हात खराब झाले. पण तर माणूस होता एक जण चप्पल विकणारा बिचारा, त्याने मदत केली म्हणून झालं. नाही तर मी अजून लई थकलो असतो. तर स्टेपनी बदलायची बी एक नाही का, नवीन लोकांना देत नाही. मला बी येत नव्हतं. मला पहिलं कधी पंक्चर झालं ना, मी जवळपास तसंच ढकलत जायचं नाही का. नाही तर पंक्चरवाला सोडायचं तिकडून त्याला पंक्चर करून घ्यायचं. 2-3 वेळा तर पहिलं नाही झालं. 7-8 महिने नंतर झालं. नंतर मग नाही का त्याला मदत मागून स्टेपने त्यांनी शिकवलं काही लोकांनी मला. मग आता मी स्वतः करायला लागलं. नाही तर मला येत नव्हतं. तर बाबांनो हे शिकून घ्या. ड्रायव्हर लोकांनी महत्त्वाचं आहे. काही जणांना वाटतं एवढं काय नाही, एकदा कर मग कळेल. आणि त्यात प्लस जॅक जो कंपनी देते तो चांगला नसतो, तो हळकुंडा असतो. तो पहिला चालतो, नंतर चालत नाही. पहिले ऑइल टाक काय टाक त्याला लय फिरवायला लागतं. त्यापेक्षा 4 दगडी नशिबाने भेटली मला. ते ठेवले. ते ठेवायला हवी 3 दगडातच झालं, पण 4 असली तर बरं असतं. कधी नाही का दगडी छोटे असतात. तर उंची वाढवण्यासाठी एका माणसाने लावलं. आम्ही 2-3 जणांनी उचललं आणि मग ते चप्पलवाल्याने लावले 3 दगडी कसे बस. मी एक 2 लावलेले, तिसऱ्या त्यांनी लावलं कसं. आणि मग जॅक बदललं तुम्ही बघितलं. आणि मग आता बघू पंक्चरवाला कुठं भेटते कुठं नाही. हालत खराब होईल. लय हालत खराब. अजून किती करायचे आहेत आपल्याला? 50 देतील ना. अजून 300 करायचे आहेत. आणि आत्ताच मध्ये हा खेळ झाला आहे. 5 वाजले. आज लवकर जायचं होतं मला घरी. 2 तासात आता काय होईल ते होईल. 100 रुपये ते गेले की आज पंक्चरला. त्या हिशोबाने 400 गेले काय आपण. जाऊ दे ठीक आहे, काय हरकत नाही. 8,000चा आकडा आहे ना आपल्याला 2 तारखेपर्यंत. करू की कसा ते. पहिला आता पंक्चर काढून घेऊ. नाही तर उद्या सकाळी जर समजा उद्या सुट्टी आहे सांगितलं मी काय नाही, उद्या जात नाही आपण कामाला. आणि परवा जर सकाळी स्टेपनी पंक्चर निघाली आणि हे बी पंक्चर, मग वांधवली. सकाळी 5-6 येतो आपण. त्यापेक्षा आत्ताच पंक्चर काढून ठेवलं तर हे जर पंक्चर झालं स्टेपनी तर हे टाकता येईल. नाही तर हेच टाकून घेतो. ती स्टेपनी परत आतमध्ये ठेवून देतो. लपड्याची काम होईल बाबा. चला पंक्चर. मागे एक दुकान आहे, एकदा पंक्चरचं लावलं पोस्टर म्हणून त्याला विचारतो. तर तो म्हणला झोपेत होता बरं का. म्हणला नाही होत, म्हणला मटेरियलच नाही. म्हणला मटेरियल तर माझ्यासमोरच पडले तिथं. पण ठीक आहे, काय हरकत नाही. त्याला म्हटलं झोप भाऊ, काय हरकत नाही. दुसरीकडे शोधन मी. नंतर तिथे बाहेर आलो मी. आता इथनं बघू, इथं भेटलं तर भेटलं, नाही तर आपल्या पार्किंगच्या बाहेर आहेच ओळखीचं असतं तर करून घेऊ. काय नाही विषय. माझा हाफ मोड झाला. माझं असं गाडीचं काही काम निघालं ना, मग माझा हाफ मोड होतं. मग मी काम नाही करत. मी आता चाललो घरी. आपले टोटल बघायला गेलं तर 1660 40-50 काहीतरी झाले. एंड स्क्रीनला टाकत नाही. जाऊ दे आता. 300 कमी होतं ना, म्हणजे 1700 काहीतरी झालं. 1829ला 200-300 कमी झाले. पण हे 100 हे झालं ना, ते बी काढायला लागलं आपल्याला 100. म्हणजे 400 रुपये कमी झाला आज बघायला गेलं. काय हरकत नाही, करू. सिंहगड कॉलेज शेट्यार ब्लॉकच्या नादात गेलं असं होतं. ब्लॉकच्या नादात जातात. पण काय नाही, रॅपिडोचे हात लावूचं पण निघून जातात. त्यामुळं रॅपिडोच्या पण मनाला घेत नाही आपण. मग अशी 27 किलोमीटरची ऑर्डर पडलेली बाबुलीची. तिकडे गेलो असतो समजा असं झालं असतं तर. पण तिकडे लोक असतात की लोक नाही असतात. गाडी थोडी ढकलायची आणि 3 मिनिटं लावायच्या, ब्लॉक्स लावायच्या. ते फुटपाथवरचे ब्लॉक्स नसतात का ते, म्हणजे असे निघून पडलेले असतात किंवा खराब किंवा कुठलेही दगडे जरा उंचवाले. आणि 1-2 माणसं एकट्या माणसाला उचलणार नाही.
पाटण लचकल. अतिशानपणा करू नका, उचलाय जाऊ नका. पाटण लचकली 300-400 रुपये घालावं लागेल डॉक्टरकडं. हे होते आणि ते होते. 10-20 रुपयाच्या गोळ्यात नाही होत का. माझी लचकली होती या गावात. आम्ही वॉशिंगला बिशिंगला ह्याला त्याला उचलायला लागते ना गाडी, एकट्याला होत नाही त्यांचं कोणती. मॅक्झिमा आणि फोर स्टॉप आत्ताच्या गाड्या हे जरा जड आहेत, त्यामुळं मॅक्झिमा तर लईच जड आहे. TVS बी जड आहे. ही तरी हलकी थोडी मॅक्झिमा ह्याच्यापेक्षा. 2 स्ट्रोकच्या आहेत बरे, पण हे 4 स्ट्रोकवाल्या आत्ताच्या गाड्या जड आहेत बाबा. एकटा कधी उचलू नका. कोण बी दिसेल तर हात दाखवा, दादा मामा काका ताई मामी म्हणा, आणि थोडं धक्का लावायला लागा. गाडी लगेच तिकडं कलंटच्या साईडला आणि लगेच थोडा बिटा लावून ओके करून टाका विषय. तर मग जॅक वापरा बाहेरला. 1200चा जॅक भेटतो भाऊ बाहेरला, नाही का. कोणी लावा, हात लावायची गरज नाही. असं असं करायचं, पंप मारायचं, लयच वरत येतं. तो वाला वापरतो. काय तर ॲडजस्ट करायला लागतं. आता बघू, आता पहिले टायरचं पंक्चर काढतो. मूड आलं तर काम करत, नाही तर नाही. मला तर नाहीच वाटते. 200-300 काय फरक पडणार आपल्याला. आज नाही तर उद्या कवर करून घेऊ. मग एंड ऑफ द स्टोरी म्हणजे आपल्याला कशासाठी पैसे पाहिजे, गाडीच्या हप्त्यासाठी ना. भीक मागण्याची गरज नाही आहे कोणाकडं. कमवून खाणार आहे आपण. 2 तारखेच्या 8,000 कसे बी करणार आपण. आता ते बघायचं होते का नाही तुम्हाला सांगूनच मी. बघू आता, पहिले पंक्चरवाला शोधू. हापमोड मित्रांनो, इथं रोडच्या पलीकडे अजून एक पंक्चरवाला आहे. त्याला विचारलं, त्याने मला तो त्याचं नवीन आहे, तो म्हणला टूबचं आहे. त्याचं मला पटलं, पण तो मला म्हणलं वो वाला करता है, हम उधर बेचते, वो होता है उधर. त्याला म्हटलं उसके पास ही जाके या, वो म्हटलं उसका निर्णय हुआ आहे म्हटलं. कळलं म्हटलं. म्हणजे बघितलं ते सामान पडलेलं बी नाही म्हटलं मला. आणि ह्याला ते ह्याला किस्सा सांगितलं, जो हसला. म्हणजे ते मित्र होते वाटतं त्याचे. पण काय लोक आहे, धंदा करायचा, धंदा नाही करायचा तर शटर डायरेक्ट खाली करा ना, बंद करा. स्वच्छता नाही करत ना, त्यामुळे एवढा मोठे मोठे खेळ जातात ना. मी तुम्हाला जॅक म्हणत होतं ते हे जॅक 1200 रुपयाला भेटतं बघा. हे बरं पडतं. हाताने फिरवलं तरी होतंय. इथं बघा, हाताने फिरवलं, इथं हाताने फिरवायचं, वरती जातं. नाही तर मग हे आहेच, हे घेऊनच हिंडायचं. मित्रांनो, स्टेपनी बदलली गेली आहे. आता आपण आलो आहोत नरेला. आता इथनं आपण जाणार आहोत वंडर सिटीवरनं पार्किंग आणि घरी. बस आजचा इथंच खेळ संपूया. वाजले 5:51. एंड स्क्रीन सगळं स्क्रीनशॉट काढून ठेवलेले आहेत. तर आजचा ब्लॉग इथं सेंड करूया. कुठं पडलं आहे माहीत नाही राहू, माहीत नाही तर उचलू नका, नाही तर परत तिकडे जायला लागेल. आजचा ब्लॉग इथं सेंड करूया. पंक्चरमुळे थोडा धिंगाणा झाला. 300 रुपये कमी झाले. ठीक आहे, हरकत नाही. आज उद्या कवर करून भेटूया उद्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत शुभरात्री, बाय.